तर टीम मी आता आहे ना सेलिब्रेशनसाठी गेलो होतो. निप्पॉनचा जो ग्रोथ फंड आहे त्याचे 30 इयर्स त्यांनी पूर्ण केले, 30 वर्ष. आणि मजेचा पार्ट असं होतं की डिस्कशन करताना 30 वर्षात किती लोकांनी वेल्थ क्रिएट केली, तर फक्त 2 लोकांनी NFO मध्ये 10,000 रुपये टाकले होते, ते आत्तापर्यंत काढलेले नाहीत. आणि मग ते कोण महान लोक आहेत त्यांना शोधलं तर माहिती झालं की ते पैसे टाकल्यानंतर त्यांची डेथ झाली. घरातल्यांना सुद्धा माहीत नाही की त्यांनी अशी काही इन्व्हेस्टमेंट केली होती. आणि त्याचं आजच्या तारखेला व्हॅल्यू झालंय 42 लाख रुपये. किती रुपयाचे? 10,000 रुपयाचे. तर मुद्दा हा आहे की आपण जे काम करतोय याच्यामुळं लोकांच्या आयुष्यात वेल्थ येते, श्रीमंती येते. तर आपण फार जोरदारपणे काम केलं पाहिजे. आणि मला ऑडियन्सला पण सांगायचंय, कोणत्याही कारणाने काहीतरी शिंका आली, कुठंतरी जागा निघाली विकायला, कुठंतरी घर निघालं विकायला, काहीतरी बायकोला सोनं करायचंय म्हणून इन्व्हेस्टमेंट केलेले म्युच्युअल फंड मधले पैसे जर तुम्ही काढाल ना, फार मोठी चूक कराल. आज त्यांच्या वारसदारांना जेव्हा विचारण्यात येईल की बाबा 10,000च्या आज 42 लाख रुपये झाले, त्यांची गरिबी संपू शकते, इतरी गोष्टी होऊ शकतात. आणि 1 लाखाचे 42 करोड रुपये, 420 पट पैसे 30 वर्षात. आम्ही दोघं पण होतो, फोटो तर तुम्ही बघालच याच्यामध्ये. तर टीम आपल्याला जोरदार काम करायचं लोकांची श्रीमंती मिळवण्यासाठी. ओके, आर यू रेडी?